हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की बाळजाबाईंच्या खोलीत पूजा असते. बाळजाबाई खोलीत येतात आणि पूजाला म्हणतात, काय गं पूजा, तुला काय अक्कली बिकलीचा भाग आहे का नाही? अगं तू इथं माझ्या खोलीत काय करायला लागल्यास? तुला कळत नाही का? जर तुला इथं कुणी माझ्या खोलीत बघितलं तर केवढा मोठा अर्थाचा अनर्थ होईल. अगं आपलं भिंग फुटल, लगेच फुटल, कळलं नवं? मग तरी बी इथं माझ्या खोलीत काय करायलास? त्यावर पूजा म्हणत असते, काय करते इथे म्हणजे? तुम्हाला बाहेर काय सुरू आहे ते माहीत नाही आहे का? डी खरोखर US ला जायला निघालाय. आता तो US ला जायला निघालाय म्हणजे तो जाणारच, आणि जर तो US ला गेला तर मग माझ्या इथे थांबण्याचा काय उपयोग आहे? सांगा ना बाळजाबाई. जर डी इथे गेला तर मी काय करू? मी काय खरोखर आढ्याला नजर लावून वेडीचं नाटक करत बसू? इथे डी माझ्यासमोर असून मला भाव देत नाही आहे. जर तो खरोखर US ला निघून गेला तर तुम्हाला काय वाटतं, तो मला भाव देईल? अजिबात नाही. त्यामुळे काहीही झालं की नाही तरीसुद्धा मी डीला US ला जाऊ देणार नाही आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं असं काय करतेस? आपलं उद्दिष्ट काय होतं? कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातून वेगळं करायचं की नाही? मग ते तर साध्य झालं आहे ना? त्यावर पूजा म्हणते, अहो पण मला डीच्या आयुष्यात यायचं होतं, हे माझं उद्दिष्ट होतं, हे कुठे माझं उद्दिष्ट साध्य झालं आहे? त्यावर मग बाळजाबाई गप्प बसतात. त्यावर पूजा म्हणते, काहीही झालं तरी मी डीला एकट्याला US ला जाऊ देणार नाही जाऊ देणार मी. आणि मग एवढं बोलून ती आता तिकडनं बाजूला जाते. त्याबरोबर बाळजाबाई ह्या म्हणत असतात, म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यात आहे तरी काय? त्यावर पूजा म्हणत असते, माझ्या डोक्यात काय आहे हे कळेलच तुम्हाला लवकर. पण इथे असताना जर डी मला ओळख दाखवत नाही आहे, भीक घालत नाही आहे, तर तो US ला गेल्यावर मला काय खाक भीक घालणार आहे? त्याबरोबर इकडे अढळराव हे कृष्णा जिथे भाजी निवडायला डायनिंग टेबलवर बसलेले असते तिथे येतात. आणि आता ते कृष्णाला म्हणत असतात, काय मग दुष्यंत चाललाय ते US का काय? तर तुला काय वाटायला लागलं? त्यावर कृष्णा म्हणते, काय वाटायला लागलं म्हणजे थोरले सरकार? अहो मला तर लई भारी वाटायले बघा, मी तर लई खुश आहे दुष्यंत सरकारांसाठी. त्यावर अढळराव म्हणतात, खरोखर मनापासून तू इतकी खुश आहेस होय कृष्णे? त्यावर कृष्णा म्हणते, होय तर. अहो मनापासून म्हणजे मनापासूनच खुश आहे की मी त्यांच्यासाठी. मला लई भारी वाटायलं आहे. अहो ते जायला तेवढे लांब 7 समुद्रापार त्यांचं सपान पुरं करायला भारी तर वाटणारच नाही का मला? त्याबरोबर अढळराव म्हणतात, नाही, जर तुला खरोखर मनापासनं एवढं भारी वाटत असेल की नाही तर खरोखर ही लई महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे बरं. त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहत असतो की आता दुष्यंत हा स्वतः विचार करत असतो की यार मी एवढं US ला जायचं म्हणतोय, US ला निघालो आहे आणि कृष्णा मात्र मला थांबवत नाही आहे, उलट ती मला जा जा म्हणते. म्हणजे खरोखर माझ्या जाण्याने कृष्णाला आनंद होणार आहे का? मग दुष्यंतला कृष्णाने बोललेले शब्द आठवतात. अहो दुष्यंत सरकार, तुम्ही इथं थांबून काय मिळणार आहे? आणि तसं बी नवऱ्याच्या प्रगती आड येऊन काय घडणार आहे? त्यापेक्षा उलट तुम्ही तिकडं जावा, तुम्ही छान प्रगती करा, हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्ही तिकडं जाऊन समजा व्यवस्थित घडवाल हे मला ठाऊक बी आहे. त्यामुळं मी अगदी आवडीनं म्हणालो, तुम्ही खरंच जा आणि तुमची प्रगती करा. तुम्ही पुढं जाशीला त्याचा तर मला आनंदच होईल ना. त्यामुळे मग दुष्यंत विचार करतो की कृष्ण खरंच माझ्या जाण्याने एवढी खुश आहे का? नाही, कृष्णा खुश कशी असेल? कृष्णा खुश वगैरे काही नाही आहे. तर ती म्हणजे मला जा बोलते आहे कारण माझी स्वप्न पूर्ण व्हावी ना, यासाठी. कृष्णाला मनातून आनंद होत नाही आहे मी जाणार आहे ह्या गोष्टीचा. मला माहिती आहे ना, मला व्यवस्थित माहिती आहे की कृष्णा नाराजच आहे. त्याबरोबर इकडे अढळराव कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे अगं तू काय करायलास ते तुला तरी कळायलं आहे काय? अगं तू दुष्यंतला जा म्हणायलेस ते बरोबर आहे, पर ती बाळजा ज्या दिवशी ज्या क्षणी दुष्यंत या घराच्या बाहेर पडेल की नाही त्या दुसऱ्या दिवसापासून तुझं जीणं मुश्किल करून टाकेल बघ, हे माहीत आहे ना तुला? त्यावर कृष्णा म्हणते, होय थोरले सरकार, ठाव आहे मला ही गोष्ट. त्यावर मग अढळराव म्हणतात, अगं मग जर हे तुला ठाव आहे तरी पण तू दुष्यंतला जायला कसं काय सांगू शकतेस? हे तुला का कळत नाही आहे? तर दुसरीकडे दुष्यंत म्हणत असतो की मला काय इकडनं जावंसं वाटत नाही आहे. नाही म्हणजे कृष्णाचं तर ठीक आहे, सपोज ती माझ्या आनंदासाठी मला जा म्हणते, पण मला माझं काय होतं आहे?
नाही म्हणजे एवढ्या दिवसांपासून मला जे स्वप्न पूर्ण करायचं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी अगदी स्वतःहून माझ्यासमोर चालत आली आहे, पण तरीही मला आनंद नाही होत आहे या गोष्टीचा. असं का होतं आहे? मला नक्की US ला जायचं आहे ना, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, मग तरीही मी खुश आहे असं का वाटत नाही आहे? नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. काहीही झालं तरी मला काय हवं हे कळत नाही आहे. म्हणजे यापूर्वी मी खूप प्रॅक्टिकल माणूस होतो. प्रत्येक गोष्टीचा विचार मी अगदी प्रॅक्टिकली करायचो, सर्व व्यवस्थित ठरवायचो. पण आता तसं होत नाही आहे. तर इकडे आढळराव कृष्णाला म्हणत असतात, कृष्णे अगं तू दुष्यंतला सांग की तुला बी त्याच्याबरोबर घेऊन जायला. तू त्याच्या स्वप्नांच्या आड येऊ नकोस, पण तू तर त्याच्याबरोबर जा, तो तुला नक्की घेऊन जाईल की. हां, त्याबरोबर कृष्णा म्हणते, अहो आबा असं काय करायला आहे, जर म्या तिकडे गेलो तर इथं तुमची काळजी कोण घेणार. आता कृष्णा पटकन हे असं बोलून जाते. त्यानंतर आढळराव कृष्णाला म्हणतात, काय म्हणालीस. त्यावर कृष्णा म्हणते, सॉरी नाही म्हणजे थोरले सरकार चुकून बोललो म्या. अहो पर जर म्या पण तिकडे गेलो निघून तर मग इकडं तुम्हासनी कोण बघणार. तुम्ही थोडासा तुमचा बी विचार करा की. त्यामुळं म्या काय बी झालं तरी तुम्हासनी सोडून इथनं कुठं बी जाणार नाही या. तुम्हासनी कळलं नवं. तुम्ही उगाच माझ्या मागं लागू नका. म्या तुम्हासनी इथं सोडून नाही जाऊ शकत. त्यावर आढळराव म्हणत असतात, अगं कृष्णे पण. त्यावर कृष्णा म्हणते, थोरले सरकार हे बघा आता पण नाही आणि काय नाही या. म्या सांगितलं का नाही तुम्हासनी, म्या तुम्हासनी सोडून कुठं बी नाही जाऊ शकत. आणि मला काय गरज आहे कसली काळजी करायची. इथं तुम्ही हायसा की माझ्याबरोबर माझ्यासाठी. मग त्याबरोबर आढळराव म्हणतात, अगं हो पण. त्यावर कृष्णा म्हणते, मग काय नाही पण नाही आणि काय नाही. अहो थोरले सरकार, नवरा बायको म्हणजे गाडीची 2 चाकं, नवरा बायको म्हणजे रथाचे 2 सारथी. अहो एक पुढं जातोय तर दुसऱ्यानं त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्याची साथ दिली पाहिजे. उलट एक पुढं जातोय म्हणून दुसऱ्यानं त्याला समजून घेतलं पाहिजे का त्यो पुढं जातोय मग म्या तिला मागं खेचणार, असा विचार करायचा. मला हे असं नाही करायचं. उलट जर दुष्यंत सरकारांची प्रगती होत असेल की नाही तर ती प्रगती बघून म्या खुश होईन, मला आनंद होईल. दुष्यंत सरकारांची प्रगती बघून त्यांच्यावर जळणारी किंवा त्यांची प्रगती होऊ नये असं वाटणारी, त्यांच्या प्रगतीच्या आड येणारी त्यांची बायको नाही हो. मला कायम माझ्या नवऱ्याला पुढंच जाताना बघायचं आहे. त्यासनी कायम लई यशस्वी होता यावं हीच माझी इच्छा आहे. त्याबरोबर आढळराव म्हणतात, ठीक आहे, मग तुझ्या या इच्छेला पूर्ण करण्यासाठी तुझा आबा नक्की मदत करेल बघ पोरी तुझी. म्या हाय तुझ्याबरोबर, तू काही एक काळजी करू नको, म्या हाय. त्याबरोबर हे ऐकून कृष्णा एकदमच खुश होऊन जाते. कृष्णा म्हणते, बघा मग तुम्ही इथं असताना मला बाकी कशाची काळजी करायची काही गरजच नाही ना. आणि राहिला प्रश्न दुष्यंत सरकारांच्या जाण्याचा, तर जाऊ दे की. आणि ते बी येतालच की परत माघारी. मग उगाच आपण कशाला इथं काळजी करत बसायचं. आणि माझ्यासाठी माझ्या वचनांसाठी म्या त्यासनी इथं बांधून ठेवणं हे मला काही योग्य वाटेना झाले. त्यामुळं म्या दुष्यंत सरकारांनी जा म्हणले आणि दुष्यंत सरकारांनी जावं ही माझी खरोखर अगदी मनापासून इच्छा आहे बघा थोरले सरकार. अहो उगाच म्या त्यासनी इथं शब्दात बांधून ठेवणं याला अर्थ नाही ना. त्यांनी जावं, त्यांनी त्यांचं सपान पुरं करावं हे मला वाटायले. इथं राहून काय मिळणार आहे त्यासनी. एकानं जर पुढं जायचं असेल तर दुसऱ्यानं थोडंफार समजून तर घ्यायलाच हवं ना. तेव्हाच तर एक जण पुढं जाऊ शकतो. आणि दुष्यंत सरकारांनी पुढं जावं, त्यांचं नाव मोठं करावं हीच माझी इच्छा आहे बघा. आणि आता दुष्यंत सरकार ते करायल्यात. म्याच देवयाईकडे साकडं घातलं होतं की दुष्यंत सरकारांची सगळी कामं मार्गी लागू दे, समजा त्यांच्या मनाप्रमाणे घडू दे. देवयाई म्हणेल, आता मी तुझ्या मनासारखं घडवलं तरी बी तुला अडचण आहेच होय, मग या असं नको व्हायला नवं. मग म्हणून म्हणालो, दुष्यंत सरकार जायलाच नवं तर म्या त्यासने अडवणार नाही, म्या त्यासनी जाऊन देईन. त्याबरोबर इकडे दुष्यंत विचार करत असतो, अरे यार मी US ला चाललो आहे तरीही कृष्णाला काहीच फरक पडत नाही आहे, तरीही कृष्णा खुश आहे. असं कसं मला कळतच नाही आहे कृष्णाचं काय. अशी कशी कृष्णा खुश राहू शकते. म्हणजे मी जातोय ना, मग कृष्णाने खुश असायला नको. कृष्णाने मला थांबवायला हवं. कृष्ण म्हणायला पाहिजे की नाही जायचं म्हणून मी, पण कृष्णा मला थांबवतही नाही आहे आणि कृष्णा नाराजही नाही आहे. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा पंचिंग बॅगवरती फटके मारत असतो, तो बॉक्सिंग करत असतो. इतक्यात त्याला चार्लीचा कॉल येतो. चार्ली म्हणतो, ब्रो अरे तुझं
जे काही प्रेझेंटेशन होतं ते सिलेक्ट झालं असं कळलं. कॉंग्रॅच्युलेशन, हार्डली कॉंग्रॅच्युलेशन भावा. अरे काय भारी वाटतंय म्हणून सांगू मला तुझ्यासाठी. ग्रेट. त्याबरोबर दुष्यंत हा त्याला म्हणतो थँक्यू सो मच. पण चार्ली तुला एक गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे मी US ला जात नाही आहे. त्यावर हे ऐकून चार्ली म्हणतो व्हॉट, तू US ला जात नाही आहेस का पण? त्यावर मग दुष्यंत हा त्याला म्हणत असतो ते मी. त्यावर चार्ली म्हणतो तू माझी मस्करी करतोयस ना, जोक करतोयस ना तू. अरे डी, तू US ला का जात नाही आहेस? त्यावर मग दुष्यंत सांगतो की माझ्या बायकोसाठी मी तिला वचन दिलं आहे, मी तिला सोडून कधीच कुठेही जाणार नाही आणि त्याशिवाय इथे पूजासुद्धा आहे. त्याबरोबर मग चार्ली म्हणत असतो अरे पूजाचं ठीक आहे पण तुझ्या बायकोचं काय? तू तुझ्या बायकोसाठी इथेच राहायचा निर्णय घेतलायस? नाही रे, नाही डी, नाही. अरे तू खूप चुकतोयस, तुला काय गरज आहे हे सगळं करण्याची? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो कृष्णा फक्त माझी बायको नाही आहे चार्ली, कृष्णा माझी जबाबदारीसुद्धा आहे आणि त्यामुळे मला तिला सोडून कुठेही जाता येणार नाही आहे. आणि मुळात रांगडे पाटील दिलेला शब्द कायम पाळतात, त्यामुळे मी सुद्धा कृष्णाला दिलेला शब्द पाळायचं ठरवलं. मग जर आता कृष्णा इथे असेल तर मी तिकडे कसा जाऊ? चार्ली म्हणतो अरे डी, पण मी काय म्हणतो तू एकदा माझं ऐक तरी, तू विचार तरी कर ना तिकडे जाण्याचा, सेटल्ड अप होण्याचा. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो हे बघ चार्ली, त्या सर्व गोष्टी शक्य नाही आहेत. उगाचच्या उगाच ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्या गोष्टी विचार करण्यात काहीही अर्थ नाही आहे. कळतंय का तुला? मी तिकडे जाऊ शकत नाही. त्यावर चार्ली हा आता खरं तर थोडा खुश होतो, पण आता तो डीला दाखवत नसतो की त्याला बरं वाटतंय दुष्यंतच्या न जाण्याने. दुष्यंत म्हणतो मी कृष्णाला शब्द दिला आहे आणि मी माझा शब्द नक्की पाळणार, बस. त्याबरोबर आता दुष्यंतचं हे सगळं बोलणं कृष्णाने ऐकलेलं असतं. आता त्याचं हे बोलणं ऐकून कृष्णाला जरा वाईट वाटलेलं असतं. कृष्णाच्या डोळ्यात अश्रू आलेले असतं. कृष्णा खोलीत न जाता तशीच मागच्या मागे चाललेली असते. त्यावेळी बाळजाबाई त्या ठिकाणी आलेले असतात आणि बाळजाबाईंनी आता दुष्यंतचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. बाळजाबाई आता कृष्णाला हाताला धरतात आणि चल म्हणत तिकडनं त्यांच्या खोलीमध्ये घेऊन येतात. आता बाळजाबाईंचं नेमकं हे काय सुरू आहे हे कृष्णाला सुद्धा कळत नाही. बाळजाबाई तिला खेचत आणतात, पुढे समोर ढकलतात आणि म्हणत असतात काय गये माझ्या लेकाच्या स्वप्नांच्या आड यायला लागलीस होय? माझ्या लेकाची स्वप्न खुंटायला लागलीस काय? का वागायलास का असं? काय मिळतंय तुला हे समज करून? त्याबरोबर आता बाळजाबाईंनी हे असं म्हणल्यावर कृष्णा म्हणते म्या दुष्यंत सरकारांच्या स्वप्नांच्या आड यायलो? त्यावर बाळजाबाई म्हणते मग माझा लेक अमेरिकेला जाऊ नये म्हणून प्रयत्न करायलास ना? हे बघ कृष्णा, उगाचच्या उगाच नसती नाटकं करू नकोस. कृष्णा म्हणते बाळजाबाई हे बघा, जर तुम्हासनी काही ठाऊ नसेल की नाही तर बोलू नका. म्या कशापायी प्रयत्न करू दुष्यंत सरकारांनी जाऊ नये ह्यासाठी? उलट त्यांनी तिकडं जावं, त्यांची स्वप्न पूर्ण करावी हीच माझी इच्छा आहे, समजलं नवं? आणि त्यांचं समजा व्यवस्थित व्हावं, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी यासाठी म्या सवता जाऊन देवी आईकडं साकडं घातलं होतं. आणि आता जर देवी आईनं समजा त्यांचं मार्गी लावला असेल तर म्या कशापायी त्यांच्या स्वप्नांच्या आड येईन? उगाचच्या उगाच तोंडाला येईल ते बरळू नका, समजलं नवं? म्या दुष्यंत सरकारांच्या स्वप्नांच्या आड कधी बी येणार नाही. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात मग माझा लेक असा एकाएकी अमेरिकेला जायला नाही म्हणतोच कसा? तुझीच फूस असेल ना व, तूच म्हणले असशील जाऊ नका दुष्यंत सरकार. हे बघ कृष्णे, माझ्या लेकाच्या स्वप्नांच्या आड येऊ नकोस तू. आणि हो, त्याच्याबरोबर अमेरिकेला जाण्याचा हट्ट बी करू नको. नाही काय आहे ना, त्या अमेरिकेत त्या विदेशात तुझा निभाव लागणार नाही. त्यावर कृष्णा म्हणते नाही ते मला ठाव आहे बाळजाबाई, मी शिकलेली नाही म्हणून, पण तरी बी तुम्हासनी सांगतो नवऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानायचा, नवऱ्याच्या सुखात आपलं सुख मानायचं, हे अशी पद्धत आहे, कळलं का? पण तुम्हासनी थोडी कळणार आहे ते नवऱ्याचं सुख, नवऱ्याचं मन, नवऱ्याला आपलं मानायचं वगैरे, ते समजा तुमच्या तर शब्दात बसतच नाही. कारण तुम्ही कधी तुमच्या नवऱ्याला आपलं मानलंच नाहीत. तुम्ही कधी त्यांचं सुख-दुःख स्वतःबरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न केलाच नाही ना व, त्यामुळं तुम्हासनी कळणार नाही हो ह्या गोष्टी. नवऱ्याचं सुख आपलं सुख, नवऱ्याचं दुःख आपलं दुःख असो. एवढं बोलून कृष्णा तिकडनं निघते. त्यानंतर मग दुष्यंत हा एकटा शेकोटीजवळ बाहेर बसलेला असतो. त्यावेळी कृष्णा त्याच्याकडे येते आणि कृष्णा ही आता दुष्यंतच्या शेजारी बसते. आणि आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार, तुम्ही न जाण्याचा जो काही निर्णय घेतला आहे की नाही तुम्हाला नाही आवडलेला,
अहो तुम्ही जा, तुम्ही तुमचं सपान पुरं करा, तुम्ही कशापायी इथं अडकून राहिलायसा. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी तुला शब्द दिला आणि एकदा का रांगडे पाटलांनी शब्द दिला की दिला. अगदी काहीही झालं, अगदी जीव जरी गेला तरीही आम्ही आमचा शब्द पूर्ण करतो. त्यावर कृष्णा म्हणते, अहो पर त्या वचनासाठी तुम्ही स्वतःला कशापायी बांधून ठेवताय. माझ्या वचनातनं जर तुम्हासनी मोकळं केलं तर तुम्ही जाल नवं. त्यावर दुष्यंत कृष्णाकडे बघू लागतो. त्यावर कृष्णा म्हणते, होय मग तुम्ही मला दिलेल्या वचनातनं मुक्त करायलो. दुष्यंत सरकार, होय तुम्हासनी मोकळं करायलो. तुम्ही जावा, खुशाल जावा आणि तुमचं राहिलेलं सपान नक्की पूर्ण करा. मग तर झालं नवं, आता तर काय हरकत नाही नवं तुमची. अहो तुम्ही जा आणि तुमचं सपान पुरं करा. एवढंच हवं आहे की मला तुम्ही खुश असावं, तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवं ते समज मिळावं, हीच इच्छा आहे माझी तुमची बायको म्हणून. कळलं का तुम्हासनी. मग तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हासनी मोकळं बी करू शकतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा यार एवढं चांगलं कोणी कसं काय असू शकतं. नाही म्हणजे एवढं निर्मळ खरंच कसं शक्य आहे. त्याबरोबर कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, अहो दुष्यंत सरकार, बायकोला आपल्या नवऱ्याचं सुखच हवं असतं, मग तुमचं सुख हवं आहे की मला. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी एकदा एका पुस्तकात वाचलं होतं की तुमची मैत्रीणच तुमची बायको व्हायला नशीब लागतं आणि तुमची बायको तुमची खूप चांगली मैत्रीण बनायला भाग्य लागतं. आणि आज खरंच मला असं वाटतं आहे की तू माझी फक्त बायको नाही आहेस, तू माझी फक्त अर्धांगिनी नाही आहेस, तर तू माझी एक खूप चांगली मैत्रीणसुद्धा आहेस कृष्णा. खरंच तू खूप चांगली आहेस कृष्णा. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, तुमच्या इच्छेला मुरड घालून तुम्ही इथं माझ्यासाठी ढीग राहाल बी, पण त्याचा काय उपयोग. त्यापेक्षा तुम्ही तिकडं जावा, तुमची इच्छा तुमचं सपान पुरं करा आणि मग इकडे यावा की काय. पर जायला नाही म्हणू नकासा. कळतंय ना हो तुम्हासनी मी काय म्हणायलो ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा कळतंय ना. त्यावर कृष्णा म्हणते, चला मग आता तुम्ही बी आवरायला घ्या, निघायचं आहे ना हो तुम्हासनी पण. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा खरंच यार तू किती सहज मला मोकळं केलंस या सगळ्यातून. तू ग्रेट आहेस, तू इतका विचार कसा काय करू शकतेस दुसऱ्याचा. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुसऱ्याचा कुठं विचार करायलो दुष्यंत सरकार, माझ्याच धनाचा विचार करायलो नवं. आणि स्वतःच्या नवऱ्याचा विचार स्वतः नाही करणार तर मग दुसरं कोण करणार. उगाच तुम्ही काहीतरी बोलू नका असं. तुमचाच विचार करणार फक्त दुष्यंत सरकार. कळलं नवं तुम्हासनी. त्यावर हे ऐकून दुष्यंत म्हणतो, थँक्यू कृष्णा. त्यानंतर मग आता कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, चला आता आवरायला घ्या काय. त्यावेळी दुष्यंत म्हणतो, हो. त्यानंतर मग आता इथे आपण पाहतो की दुष्यंत हा कृष्णाला सरळ मिठी मारतो आणि कृष्णा खरंच थँक्यू सो मच, खरंच थँक्स, तू ग्रेट आहेस असं म्हणतो. त्यावेळी मग कृष्णासुद्धा आता दुष्यंतला मिठी मारते. आता कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. त्यानंतर इकडे मैनावती म्हणते, का अहो बाळजाबाई काही करायलायसा काय, सगळ्या नोकरासने सुट्टी कशा पायी द्यायला. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, अगं कृष्णी आहे की, कृष्णी करेल आता घरातली समधी कामं, बघतच राहतो. त्याबरोबर आता हे ऐकून मैनावतीला सुद्धा खूपच जास्त आनंद होतो. तर बाळजाबाई म्हणत असते, एकदा का इकडनं दुष्यंत गेला की त्या कृष्णीला सुखानं जगू नाही द्यायची. ती कृष्णा स्वतःहूनच आपलं घर सोडून जायला तयार झाली पाहिजे, असा तिला मी त्रास देणार आहे. तू फक्त बघत राहा मैनावती, आता काय काय करतो ते. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला हळद रुसली कुंकू हसले ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.